तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे कास विचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लं ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी भेदां जड्यंधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायुगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं, पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबबार आहे. यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा, तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र पेडगाव या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, स्वामीजींच्या आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकारानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सवातला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामधली ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आली. याच्या अगोदर मी 2 वेळेस येऊन गेलो, बरोबर आहे ना चैतन दादा? 2 वेळेस येऊन गेलो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, तरुणांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्त परायण आमचे बापूराव महाराज आहेत. बापूराव महाराजांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर त्यांचेच भाचे असणारे अमोल महाराजांना सुद्धा धन्यवाद. ज्यांचे आपण सुंदर चाल ऐकले ते हरिभक्त परायण आमचे रेंगे महाराज, हरिभक्त परायण आमचे भास्कर महाराज सोन्नेकर, बाळूभाऊ आदी करून सगळीच मंडळी आणि व्यासपीठ चालक आमच्या सर्व परिवाराचे आवडते असणारे, ज्यांचं स्वामीजींवर नितांत प्रेम आहे असे आमचे माऊली बाबाही उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. परतूरवरून आमचे माझ्यावर प्रेम करणारे लाटे दादा एवढ्या दूरवरून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. हे सगळी टाळकरी महाराज मंडळी, विनेकरी महाराज, चोपदार महाराज आणि सगळे पत्रकार बांधव सभेसाठी जमलेले सगळे मीडिया पत्रकार बांधव, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. फक्त सर्वांना एक विनंती आहे, आपले मोबाईल फ्लाईट मोड किंवा स्विच ऑफ किंवा सायलेंट करा. 1 तासभर, फक्त 1 तास 10 मिनटं माझ्या हातात आहे, तेवढ्या वेळ आपले मोबाईल सर्वांनी सायलेंट करा, स्विच ऑफ करा किंवा फ्लाईट मोड करा. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एखादा प्रश्न विचारला तर चालतं बोलतं राहा. चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, पण बोलत राहा, बरोबर आहे? अजिबात मनात संकोच बाळगू नका, टेन्शन घेऊन बसू नका, बोदरेशन खाली बसू नका, फ्री बसा, एकदम शांत चित्ताने श्रवण करा. सर्वांनी अशी सर्वांना विनंती आहे. यूट्यूबवाल्यांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही पण लक्ष देऊन ऐका बरं, नाही तर तुम्ही कॅमेरे लावून देता आणि फोन पाहत बसता, आहे का नाही?
त्याच्यामुळं तुम्ही बी कीर्तन ऐकायचं सर्वांनी, आहे का नाही? सर्वांना विनंती आहे, सर्वांगाची कान करून ऐका एवढी विनंती आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करतात. पुत्राची वार्ता, देवा पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता आणि ऐकता हरिगुण. गात असताना आणि ऐकत असताना माझं मन तेवढं प्रसन्न असलं पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर तुम्हाला हरिण माहिती आहे सर्वांना? बोला, हरिण माहिती आहे ना? आपल्याला लहानपणी दाखवायची ते नाही, कानाला उचलून दाखवायचे ना, हरिण दाखवत होती. हरिण नाही, आपल्या जंगलामध्ये हरिण असतं बघा. पारध्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं पळत नाही. मग त्याच्याजवळ एक सुंदर बिन नावाचं वाद्य असतं. तो झाडावर बसून रेंगे महाराज बिन वाजवत राहतो आणि त्या बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या आवाजाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं आणि तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. महाराज म्हणले ऐका लक्ष देऊन. पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं याच्याबद्दल आता माझी तक्रार नाही, पण एक काम कर, जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, भजन करताना मला निदान मोबाईलचा तरी विसर पडावा. लक्षात आलं का? मला भजन करताना एवढा विसर पडावा बाबा, आहे का नाही? नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वाला? कासवीन माहिती आहे ना? कासविनीला स्तन नसतात माया हो. कासविनीला स्तन नसतात. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. कासवीचं बाळ आपल्या आईनं प्रेमानं पाहिलं की त्याच्यातूनच त्याला ऊर्जा मिळत राहते बरं का. मग कासवीनं आपल्या पिलाकडं आणि पिलू आपल्या आईकडं जेव्हा एकमेकाकडं पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. माझं मन भजन करताना एवढं एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता माऊली तुकाराम महाराज 3 दृष्टांताची नियुक्ती करतात. अभंगाचा सिद्धांत आहे भास्कर महाराज दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आता तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो, कैसे राहो? बरोबर आहे ना? तैसे राहो म्हणल्यानंतर मग कैसे राहो? एखादी आई जर मुलाला म्हणली अभ्यास कर, मग ते म्हणतं काय करू सांग. ती म्हणते अभ्यास कर, ते म्हणतं मग काय करू सांग. ती म्हणते यार मूर्ख अभ्यास कर. हो मग कशाचा करू सांग. बरोबर आहे का नाही? अहो अभ्यास कर म्हटल्यानंतर आई बाप एवढंच सांगू शकतात अभ्यास कर. कशाचा करायचा आता ते त्या लेकराला माहित, आईला. तसं तैसे राहो म्हणल्यानंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो. तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, भजन करताना मला सुद्धा माझ्या देहाचा विसर पडावा. आणि कासवीन आपल्या पिलाकडं, पिलू आपल्या आईकडं जेवढं एकाग्रतेने पाहतं, भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र व्हावं. अशा 3 दृष्टांताची नियुक्ती करून महाराज एक सिद्धांत पटवून देण्याचं काम या ठिकाणी करतायत. या पूर्ण अभंगामध्ये लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. तुम्ही कसे बसलात याला काही महत्व नाही. जसं प्रॅक्टिकली जर विचार केला तर तसं कीर्तनात मांडी घालून बसता आलं तर बसावं, पण नाहीच बसता आलं तर त्याला काही तक्रार नाही आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा, तक्रार नाही त्याला. परमार्थ हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा विषय नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पुन्हा एकदा आहे का? परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लक्ष देऊन ऐका बरं का. मनासाठी परमार्थ करायचा असतो. मी सांगेल, भगवंत अर्जुनाला म्हणले, अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मीची करी.
माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते पहिल्यांदा तुझं मन मला अर्पण कर मयेव मना अधस्व मय बुद्धी निवेश निवशिष्यशी मयेव अथौर जाऊन संशय हा पहिल्यांदा मन तुझं मला दे तुझं मन मला दे मग एक मन म्हणतं चला कीर्तनाला सानप महाराजाचं कीर्तन आहे दुसरं मन म्हणतं अरे लय जायची इच्छा होती पण हे पाऊस बरोबर आहे ना या मनानं मग त्या चिखलाचा विचार केला आणि ते काय आलं नाही बरोबर आहे एक मन म्हणतं चला कीर्तनाला सानप महाराजाचं कीर्तन आहे दुसरं मन म्हणतं अरे कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात एखादी घालून घरी जाऊ दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे कीर्तन ऐकलं की माणसं मान हलवतात होय खोटं एक त्या महाराजाचं दुसरं म्हणतार खरं आहे पण कोण ऐकायला लागलं तिसरं म्हणतार बिघडले एका कीर्तनात त्याचे धंदेचे सांगायचे नाही सांगतील तर काय खातील काय विचार करतात लोक नाही सांगतील तर काय खातील बरोबर आहे का नाही काही तर म्हणतात अरे आपण असे वागणार आहे म्हणून तर त्याला किंमत आहे आपण जर चांगले वागलो तर त्याला कोण विचारणार आहे काय विचाराची संकल्पना मोठी आहे बघा काय व्यापक विचार आहेत लोकांचे बरोबर आहे का नाही एखाद्याला जर म्हणलं माळ घाला ते म्हणतं बरं हा ऐकलं तुमची घातली माळ ऐकलं आणि माळ घातली पण मग बोकड्याचं काय करायचं बोकडे का नागराला चालणार आहेत का आता काय करावं अशा माणसाला सांगून बोला विठाला इथल्या इथं हे मनाचे भांडणं चालू राहतात बरोबर आहे का नाही असं भजन कीर्तन ऐकलं की एक मन तर बाद झालं रे बाबा आता वाईट कामं सगळे सोडायचे माळ घालायची देव देव करायचा दुसरं मन म्हणतं अरे सांगतच असतंय चलतच असतंय ऐकावं सोडून द्यावं बरोबर आहे का इथल्या इथं हा मनाचा स्वभाव आहे महाराज म्हणले हा संकल्प विकल्प करणं या मनाचा स्वभाव आहे माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का मग हे मन आपलं देवाकडे येत नाही रेंगे महाराज मन देवाकडे येत नाही त्याचं कारण आहे या मना एवढं चंचल या जगात बहुत चंचल चपल मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काय नाही माझ्याकडे लक्ष द्या बरं का बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळ या मनाला कुठं जायला आणि कुठं यायला वेळ लागत नाही मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर चपलकडे जाऊन येतं हाय का हाय 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 लाईन क्लिअर आहे जोडी सोडू शकता हाय का मन इथं बसल्या बसल्या घरच्या कुलपाला झटका देऊन येतं माय गडबडी निघाले झटकात द्यायचा राहिला अख्खं कीर्तन झटक्यात जातं तिचं बरोबर आहे का ना लक्षात देवा बरं का मन इथून घरच्या कुलपाला झटका देऊन येतं मनाचा स्वभाव आहे महाराज ते चंचलच आहे ना धरिताही पर्यावर आहे ना महाराज म्हणले त्याला किती जरी धराय चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुष्करम अरे चंचल या मना एवढं या जगाच्या पाठीवर काही नाही मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कळेल इथून जर पुण्याला जायचं असेल तर किती तास लागतील एसटीने बोला बोला एखादा तास कमी जास्त त्याला काय शिक्षा आहे बोला पटकन इथून पुण्याला जायचं असेल आपल्या गाडीनं तर बसने तर 7 तासाचा प्रवास आहे बरोबर आहे आमच्या गाडीनं जायचं असेल तर 5 तासाचा प्रवास आहे पण इथून जर पुण्याला जायला विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता 15 ते 20 मिनिटाच्या वेळात आपण इथून पुण्याला गेलो असतो आणि पेडगावात विमानतळ होणार आहे खरं सांगतो पेडगावात विमानतळ होणार आहे पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा
नाही करून दाखवलं तर आपलं नाव बदलून ठेवा, आम्ही कामाने उत्तर देऊ. विठाला विठाला बरोबर आहे का नाही सांगा. विमानाची व्यवस्था असती तर 15 मिनिटात आपण इथून पुण्याला गेलो असतो. मला आता हे कीर्तन संपून पुण्यालाच जायचं आहे, पुण्याला गेलो असतो. पण मनाला पुण्याला जायला अमोल महाराज किती वेळ आहे बोला. मनाला पुण्याला जायला अहो पुणे मनस्तोर रेंगे महाराज गेलं आणि सारसबाग फिकून पुन्हा घरी बी आला. पुण्यात जायला मनाला किती वेळ लागणार आहे. मन गेलं इथून अमेरिकेला, काय अडचण आहे त्याला. अडचण नाही, खर्च बी नाही, बरोबर आहे ना. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. म्हणून म्हणतात आ ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. मन बडा चंचल है. महाराज म्हणले या चंचल मनाला तुझ्याकडं मला आणायचंय, पण कसं सांगू. अरे हे येत नाही तुझ्याकडं. आम्ही प्रयत्न करतो याला तुझ्या भजनात आणण्याचे, पण हे यायला तयार होत नाही महाराज. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या पता. या मनाला सांगतात तू भगवंताचं भजन कर. गोविंद गोविंद मना लागल या छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवा रया किंवा देवा तया. या मनाला त्या भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मना लागो छंद. कोणता? नित्य गोविंद गोविंद. गोविंद गोविंदाचा म्हणणा मनाला छंद लागणं गरजेचं आहे. पण महाराज म्हणले या मनाला तो छंद लागत नाही. तुम्ही किती बी वेळ पहा बरं का. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोडे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे.
नामामृत गोडी वैष्णवा लाधली. नाम अमृत आहे ना ते, मला एवढंच उदाहरण घ्यायचं आहे. नाम अमृत आहे, वैष्णवाला गोडी लागली, आपल्याला लागावी म्हणून सप्ताह आहे. विठाला विठाला. महाराज म्हणले नामाची गोडी आपल्याला लागली पाहिजे, पण लागत नाही म्हणून म्हणतात ना अमृत है हरि नाम जगत में. वा 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 वा, क्या बात है. अहो टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. पाऊस आला म्हणून आले का? हा पाऊस आला म्हणून आले. बर जाऊ दे, आले ना मग आपल्याला या म्हणायचं काम नाही पडलं. देवीनं आणून बसवलं आत त्यांना. विठाला विठाला. अमृतापेक्षा देवाचं नाव गोडे. माझ्याकडे लक्ष द्या. अमृत हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो यहाँ कहना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निस्बासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. देह पड़ी रह जाए यही पर, देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना 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 क्या. हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो. क्या बात आहे. वा वा वा. असे श्रोते पाहिजे बाबा. भजन नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे का. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी, गोडी गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागे सदा
बघून घे मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. भजनाची गोडी लागणं आपल्याला गरजेचे आहे. पण महाराज म्हणले ती गोडी लवकर लागत नाही या मनाला. का? विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे, देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, पण मनाला घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण मन सोडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना पटकन. महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, एवढा सज्जनपणाचा आहो. हा, किती अपमान करता तुम्ही माझा. इको थोडा कमी करा, बोलताना कमी करा. छान आहे साऊंड एकदम गोड. दारू कडू आहे ना, कडू आहे म्हणून डोळे लावतात, तोंड वाकडं करतात, थुकत बाहेर येतात. बरोबर आहे ना? तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. मग हनुमान प्रमाण कराय हरकत काय? यत्र यत्र धुमा हा तत्र तत्र वन्ही. हनुमान प्रमाण आहे ना, तसं एवढं तोंड वाकडं करून पितात म्हणल्यावर कडू असावं बा, असा माझा अंदाज. बरोबर आहे का नाही? बाकी काही सज्जनाला माहिती, मला काय तेवढं माहीत नाही त्याच्यात. मग दारू कडू आहे पण मन सोडतं का? सांगा. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. माऊली ते वैतागलं एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मला एवढं सांगायचंय, कडू आहे ते. बरोबर आहे का नाही? ते कडू आहे पण मन सोडत नाही त्याला. देवाचं नाव गोड आहे पण मन त्याला घेत नाही. लक्ष देऊ नाही का बरं का? मग मन का देवाचं नाव घेत नाही? महाराज तुम्ही काही नवीन सांगायला लागले का आम्हाला? हे तर आमच्या प्रॅक्टिकलचा विषय आहे. मनाला भजन करायला आवडत नाही हे तुम्ही सांगायची काय गरज आहे? आम्हालाही माहिती आहे. पण का आवडत नाही सांगा ना. त्याचे कारण आहेत. का भजन करायला आवडत नाही मनाला? याचे 3 कारण आहेत. याचं पहिलं कारण आहे, मनावर अनादिकालापासून विषयाचे संस्कार पडलेले आहेत. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, मनाला बंधनं नको आहेत म्हणून मन भजन करत नाही. आणि तिसरं कारण, मन देवाकडे गेलं की देवाचं होतं म्हणून मन तिकडे जात नाही. विषयाचं विषय आहे का? एक आहे विषय भोगल्यामुळं मन देवाकडे जात नाही. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून आपण विषयाचं सेवन करत आलो का नाही, मग ते विषय सोडावेसे वाटत नाहीत माणसाला. संसार सुटत नाही माणसाला. का? आपण मागे बहुता जन्मापर्यंत हेच करत आलेलो आहे ना. मग विषय माणसाला सोडावेसे वाटत नाही. बरोबर आहे का नाही? मी उदाहरण सांगतो तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. अनादि कालापासून विषयाचे संस्कार पडल्यामुळं मन देवाकडे जात नाही. हे पहिलं कारण. बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे जात नाही. दुसरं कारण, आणि देवाकडे गेल्यावर त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे जात नाही, मन भजन करत नाही. अनादि कालापासून आपण संसार करत आले को नाही. किती संसाराचे संस्कार आहेत मानवी जीवनावर. किती लहानपणापासून विषयाचे संस्कार पडतात बघा. बाबा वर्षभराचं पोरगा असतं असं पाळण्यात कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची माय त्याला असं फेकते, तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का? आता लहानपणा, आता वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? माया हो बोला तुम्ही, वर्षाच्या लेकराला बायको कळती का? नाही. मग कोण कळून दिली? बोला ना. मायनं. बरं करून कोण द्यायला लावली? आपल्या इकडची भाषा रेंगे महाराज. बायको नवऱ्याला म्हणते, माया बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय. भास्करराव बरोबर आहे का? असे बोलणारी कोण? आई. म्हणजे लग्न करून द्यायचा आग्रह धरणारी कोण? आई. बायको करून द्यायला लावणारी कोण? आई. आणि पुढं चालून पोरग ऐकण्यात राहिलं नाही की त्रास कुणाला? आईला. तुम्हीच करून द्यायला लावली होती ना. लहानपणापासून त्याच्यावर ते संस्कार टाकले, बायको 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 बायको. मग बायको सोडून त्याला आवडणार तरी काय? मग लेकराचा दोष आहे का? बोला ना. आपणच त्याच्यावर लहानपणापासून ते संस्कार टाकलेले आहेत. म्हणून अनादि संसार मायेच्या ठाई. महाराज म्हणले, मग आता संसार सोडायचा का भजन करायचं म्हणल्यावर? नाही, अजिबात नाही. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, संसारी असावे आसोने नसावे, भजन करावे वेळोवेळा, ना जग छोडो ना हरी भूलो,
ना जग छोड़ो ना हरि भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा में। कमळ जसं पाण्यात राहतं तसं माणसानं संसारात असलं पाहिजे। आलिप्त सत्यवादी करी संसार, 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 सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सकळ, पण पुढं सांगितलं आलिप्त कमळ जळी जैसे। कमळाचा उगम जरी पाण्यातून असलं तर कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही। लक्ष देऊन ऐका बरं का, माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे। माणूस संसारात असावा, माणसात संसार नसावा। बरोबर आहे ना? लक्ष देऊन आहे। आपल्या भाषेत सांगू का, ऊसात जायचं आणि चिपाट लावू द्यायचं नाही। आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बरोबर आहे का नाही? संसारात असं राहिलं पाहिजे। आमचे गुरुवर्य स्वामीजी, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, संसारात माणसानं दह्यात पडलेल्या केशाप्रमाणे असावं। दह्यात पडलेला केस काढाय कष्ट लागतो का माया? हो बोला ना, तुम्हाला बोलता येतं ना? बोला ना। नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला। त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज। इथं कशी बोलू तशीच बोल माया, आता आहे का नाही? मला सांगा, दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? नाही। असा धरला की अलगद बाहेर येत, बरोबर आहे? बरं त्याला दही लागलेलं राहतं का? नाही। दहीही लागलेलं राहत नाही आणि दह्यातून काढाय त्याला कष्टही लागत नाही। म्हणून संसारात रिंगे महाराज असा असावं। पण माणसं संसारात दह्यातल्या केशाप्रमाणे नाही राहत। वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा। हा, तुटून येतो का सुटून येतो? तुटून, सुटून नाही, बरोबर आहे? मग आता त्या वाळलेल्या भाकरीच्या ज्वारीत आहे काय, वाळलेल्या भाकरीचा केस जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? शहाणे माणसं भाकरीवर थोडं पाणी मारतात आणि भाकर नरम करतात। पाणी मारलं की भाकर काय होते? नरम होते। आणि भाकर नरम झाली की केस अलगद बाहेर येतो, तुटतही नाही आणि कष्टही होत नाही। तसं या संसारातल्या मनाला हे वाळलेल्या भाकरीत जसा केस अटकलेला आहे तसं संसारात अटकलेलं आहे। मग याला देवीकडे आणायचं, परमार्थाकडे आणायचं सहज नाही येणार। जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारावं लागेल। आणि एकदा या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन परतूरवरून बी कीर्तनाला घेऊन येते। कळलं माझं बोलणं? या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन सोन्यावरून बी इथं येते। या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे रेंगे जाम वरून बी इथं आणतं माणसाला। फक्त या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन चिखलाचा पावसाचा विचार न करता मंडपात येऊन बसतं महाराज। फक्त त्याला भक्तीची ओढ लागली, त्याला भक्तीची ओढ मिळाली पाहिजे। लक्षात ठेवा, हे सहजासहजी होणार नाही। मग अनादिकालापासून विषय भोगले ना, म्हणून आपल्याला भजन करायला आवडत नाहीये। कारण दुसरं कारण, मनाला बंधन आवडत नाही। परमार्थ म्हणलं की बंधन आहे, बरोबर आहे ना? परमार्थ म्हणलं की बंधन आहे। माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, बरोबर आहे ना? माळ असली पाहिजे ना गळ्यात। तुम्हाला सुंदर सांगू का, गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर रेणुकेचं लक्ष तुमच्यावर राहील। एवढी ताकद आहे या तुळशी माळीमध्ये। गंधात बी ताकद आहे महाराज। आता हे गंध लावायचं म्हणजे काय बोक्याचा नाच थोडाच आहे हा, बरोबर आहे ना? गंध लावायचा। एक पंढरपूरला गंध विकत घेत होता बघा, आणि गंध विकत घेत असताना माझ्यासमोर जरा स्टँडर्ड माणूस होता, तो शर्टिंग वगैरे केलेला। आणि गंध विकत घेतल्यावर ते गंध त्या विकणाराला म्हणे, का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असताना, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी। याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे, ओ याला एक्सपायरी फिस्पायरी डेट काय नसते म्हणे। तुम्हाला अजून सांगू का,
तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळल एवढी ताकद या गंधामध्ये आहे. थोडीशी माळ गळा गोपी चंदना टिळा हृदय कनवळा. पण हे बंधन मनाला नको वाटतात. हे गंध लावणं माळ घालणं कशाला बाबा. काय म्हणतात आपली मनाचीच माळ आहे. मन्याचा आणि पोत्याचा हिशोब जमत नाही इथं. काय म्हणतात माळ नसली मग तसं कसं जमल. एखादी बाई म्हणली मी सगळं करते तुमचे भांडे धुते कपडे धुते जेवण करते फरची पुसते घर सांभाळते फक्त मंगळसूत्र घालणार नाही. मान्यता मिळेल का. नाही ना मिळणार. तसं एखादा म्हणत असेल आपली मनाचीच माळ आहे तर इकडे जमणार नाही. ते तुम्हाला माळ घालावीच लागेल ना. पण बंधन मनाला आवडत नाही. आज कुणालाच बंधन नको आहे. इथं बंधन कुणाला नाही. गायकाला वाटतं माझ्या मनाप्रमाणे चाल झाली पाहिजे. म्हणजे हे मी द्वेष भावनेनं नाही सांगत मनाचं सांगतो. गायकाला वाटतं अरे आपण एवढ्या लांबून आलो मग इथं नाही गायचं तर कुठं जायचं. गायचं कुठं मग. कीर्तनात नाही गायचं तर गायचं कुठं. पखवाजाला वाटतं इथं नाही दाखवायची तर दाखवायची कुठं. बरोबर आहे. बरोबर आहे ना. कीर्तनकाराला वाटतं अरे एवढा वेळ घ्यायला म्हणल्यावर मी काय करू. बरोबर आहे. श्रोते म्हणतात आता आम्ही ऐसच ऐकाय आलो का. बरोबर आहे. इथल्या इथं पहा ज्याला विनोद आवडतं त्याला वाटतं विनोदाप्रमाणे कीर्तन झालं पाहिजे. तो खुश होऊन जाणार. त्याच्या मनाचा त्याच्या मनाची आवड आहे ती. एखाद्याला वाटतं नाही नाही हे काय हासिक मजाक लावली या महाराजानं बाबासारखे बसल्यावर. अरे काहीतरी तात्विक चिंतन झालं पाहिजे. नाही तर काय आणून फायदा याला सांगा बरं तुम्ही. यांच्या मनाने हे विचार करणार. एखादा म्हणतो अरे हे काय ते सांगून फायदा आहे. आज चालू घडामोडीवर बोललं पाहिजे महाराजानं. एवढी मोठी 14 तारखेची सभा झाली एक शब्द त्याच्या तोंडातून आला नाही. हाणाय पाहिजे की नाही सांगा बरं. बरोबर आहे का नाही. काय म्हणजे हा ज्याच्या त्याच्या मनाचा विषय आहे. बरोबर आहे का नाही. आता हे वावग आहे का याच्यात काही दुमत आहे का. काहीच तक्रार नाही. अरे ज्याचं मन आहे ते तसा विचार करेल. आपण त्याच्यावर लादू शकणार आहे का नाही. बंधनं नको आहेत आज कुणालाच बंधनं नको आहे. आता पोरगी जरी लग्न करायच्या अगोदर बापाला म्हणते पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. कळलं ना माझं बोलणं. मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. म्हणजे कुणाशी होणाऱ्या नवऱ्याशी. मग त्याला फोन लावणार हॅलो मी तुझ्याबरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही. गाजरं खाणार का मग. बरोबर ना. शेतात जाणार नाही म्हणते. बरोबर आहे का नाही. पोरीच्या बापाला वाटतं जवायाकडे शेत असलं पाहिजे आणि पोरगी तर शेतात जाणार नाही. मग शेत कशाला पाहिजे. बरोबर आहे ना. हा बी प्रश्नच आहे ना. पोरगी शेतात जाणार नाही नवरदेवाकडे तर शेत असलं पाहिजे. मग हे शेत पाहिजे कशाला. ऐका ती म्हणती मी शेतात जाणार नाही माझी दुसरी अट. माझी तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट अंडरलाईन दिस सेंटेन्स अतिशय महत्वाची माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही. तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन. तुझा नाही सांगितला तर मला काही ऑब्जेक्शन नाही. पण माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही. एकाच्या पोटात दुखत होतं बाबा आणि ते बायकुल म्हणे पोटात दुखायला ग. ती म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे डॉक्टरला फोन लाव बरं. तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा. काय म्हणे मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा. ते म्हणे बरं वाटायला आता राहू दे. जाईल कळलं ते धन्यवाद. बाकी जाईन 5-7 घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाळा एखाद्याच्या मोबाईलला एवढा लॉक असतो की असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे. लक्षात घेऊन आहे का. बंधनं नको आहेत आज कुणालाच बंधनं नको आहेत. म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण काय आहे सांगतो तुम्हाला. देवाकडे गेलं की मन देवाचंच होतं. देव पहावया गेलो तेथे देवाचे होणे. लालचावले मन लागली शे गोडे लालचावले मन लागली से गोडी आणि ते जीवे न सोडी. आयसे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. कळलं माझं बोलणं. पुन्हा ते मन तिथून माघारी यायला तयार होत नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. कळलं माझं बोलणं. बस दुसरं आम्हाला रूपायची इच्छाच नाही. तुझं
हेच ध्यान आम्हाला आवडतं, कारण आमच्या मनाला ते आवडलेलं आहे. मग मन एकदा देवाकडे गेलं. महाराज म्हणले देव पहावया गेलो. बोला, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा, देव पहावया गेलो, तेथे देवाची ओणी ठेलो. एकदा मन देवाचं झालं की ते मन पुन्हा इकडे येत नाही. म्हणून मीराबाई म्हणे लोक लाज सब छोड गई, आहे की नाही. मीराबाईनं सगळं सोडायला तयार होती, पण देवा मेरे तो गिरधर गोपाल दुसरं न कोई. बस माझं मन त्या भगवंतावर लागलेलं आहे, माझं मन त्याचं झालेलं आहे. जसं रुक्मिणी माता म्हणते का नाही, देवा मी लग्न केलं तर तुमच्या बरोबर करेल, कारण माझ्या मनाने तुम्हाला पती म्हणून स्वीकारलेला आहे. मनाचा हा स्वभाव आहे, म्हणून बंधन नाही, विषयाच्या संस्कार. आणि देवाकडे गेलं की स्वातंत्र्य राहत नाही. म्हणून महाराज म्हणले काय काय करी तो या मना, पुढे मी हातबल झालो देवा. काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेवोपतना आदरिले, मन करत नाही असं नाही, मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. झोपेत सुद्धा मनाची क्रिया चालू राहते, म्हणून स्वप्न पडतं. झोपत जर मनाची क्रिया चालू नसती तर स्वप्न पडलं असतं का? ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी मनाची क्रिया झोपेत पण चालू राहते. मन कुठं शांत राहत नाही महाराज. इथं चटईवर जरी बसलं तर इथले दोरे बाजूला करत. ते बघा तुम्ही, हा मनाचा स्वभाव आहे. बघा तुम्ही बहिर दिशेला गेले ना तर काडी घेतील आणि जमीन उकरतील. एखादा म्हणला काय करायला, उद्या पेरायचंय, वलकुठवर गेली वा. माझ्या मनाचं सांगत नाही मी, हागता ही खोडी चळ न मोडे काडी. बरोबर आहे माऊली, आहे का? म्हणजे तिथं जरी गेलं तर मन शांत राहतं का? नाही, फक्त जे करायचं ते करत नाही. मन जे करायचं ते करत नाही. म्हणून महाराज म्हणले देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसनी मरणाने दे, संसार व्यसनी मरणाने दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी मरणाने दे, संसार व्यसनी मरणाने दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडून दे. मनावरच आहे ना सगळं, म्हणून म्हणतात तोरा मन दर्पण केलाय, तोरा मन दर्पण केलाय. भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण केलाय.
दर्पण म्हणजे काय? आरसा, आईना. मन काय आहे? आरसा आहे. चांगलं कर वाईट कर, मन त्याचं साक्षीदार असतं. मी तुम्हाला सुंदर बोलू, ऐका, जाणकार लोकाला कळेल. माऊली, आरशात चेहऱ्याऐवजी जर चरित्र दिसलं असतं तर कुणाच्याच घरात आरसा राहिला नसता. बरं आहे, तो फक्त चेहरा दाखवतो, चरित्र नाही दाखवत. मग आरसा मन, म्हणून हे माझं मन देवा तुझ्याकडे आलं पाहिजे, कारण माझ्या मनाला माहिती आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाई भवा तारी दातारा. देवा, माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्या भजनात रमायला तयार नाही, म्हणून तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे हे अभंगाच्या पहिल्या. पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, जोरदार टाळ्या, क्या बात. महाराज म्हणले, गातानी एवढं सुंदर गाव आहे की नाही, आणि ऐकतानी तुमच्यासारखं ऐकावं.
गाता ऐकता हरिगुण. अभंगातलंच आहे, बाजूचं काही नाही आहे का. महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. आपल्या लेकराची एखादी चांगली बातमी ऐकताना आईला किती आनंद होतो, ही बातमी आल्याशिवाय आणि आई झाल्याशिवाय कळणार नाही. कळलं माझं बोलणं. किती आनंद होतो महाराज लेकराची चांगली बातमी ऐकल्यावर. 14 तारखेच्या सभेत आपण स्टेजवर गेलेली मनोज जरांगे पाटलाची आई पाहिली असेल. ती म्हातारी सगळ्यांना अशी हात जोडत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. का? अरे गरीब कुटुंबातलं पोरगं आज एवढं मोठं आंदोलन उभं करतंय आणि एवढा समाज जर त्याला मागे उभा राहत असेल, सपोर्ट करत असेल, तर हे माझ्या पुत्राची शुभ वार्ता आहे. का? माझ्या पुत्राची शुभ वार्ता आहे. आणि महाराज म्हणतात त्या आईला या जगातला सगळ्यात आनंद जास्त असेल आज. तिच्या जवळ हे मंत्री फंत्री काही नाही, सगळे सुख जर कुठं असतील तर त्या आईच्या पायाजवळ येतात. की माझ्या पोरानं एवढं मोठं या लोकांच्या हृदयातलं ताईत झालं माझं पोरगं, याच्यापेक्षा आईसाठी गर्वाची गोष्ट कोणती असेल बोल. हे सुंदर वाजवतोय अमोल. कदाचित त्याची आई बसलेली असते ना, त्या आईनं कीर्तन 10% ऐकलं असतं, 90% अमोलकडे पाहत राहिली असते. तो स्वभाव आहे आईचा, तो आईचा स्वभाव आहे. पुत्राच्या विजय पिता सुखावतच आहे. हे सुंदर आलाप गात असताना यांची आई जर पुढं बसलेली असेल ना, तर त्याच्या आईला किती आनंद होत असेल हे त्यांची आई झाल्याशिवाय कळणार नाही. असं कीर्तन केल्यावर तुम्हाला असं वाटतं का नाही सांगा, आमचं पोरगा असं निघालं असतं बोल. हे तुम्हाला जर वाटू शकतं तर माझ्या आईला किती आनंद होत असेल. बरोबर आहे ना. माझ्या आईला किती आनंद होत असेल, माझ्या वडिलाला किती आनंद होत असेल. अहो माझ्या आईला आणि वडिलाला आनंद होतो नवल नाही, माझ्या गुरुला सुद्धा मी कीर्तन करतो याचा खूप आनंद आहे. लक्षात आलं? लक्षात घ्या. कारण गुरु ही आईच आहे ना आपली. बरोबर आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महाराज म्हणतात गुरु ही आपली आईच असते का नाही, आपलं सर्वस्व गुरु आहे. मग आपलं लेकरू जर एवढं सुंदर कीर्तन करत असेल तर त्या आईला कमी आनंद होणार आहे का? आई झाल्याशिवाय कळणार नाही. महाराज मी सांगू तुम्हाला, आता नवरात्रात आईचा उत्सव चालू आहे ना. आपल्या हिंदू धर्मानं सगळ्यांना प्राधान्य दिले. त्याच्या महिन्यापूर्वी पंधरवाडा होता बाप्पांचा, गणपती बाप्पा मोरया. कालपर्यंत पंधरवाडा होता बापाचा. नाही कळलं का तुम्हाला? पितृपक्ष. आणि कालपासून आईचा आहे नाही. म्हणजे सगळ्यांना प्राधान्य दिलेले, बाप्पांचा बापाचा आणि आईचा सगळ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. मागच्या पंधरवाड्यात बापाला खुश केलं, आता या 9 दिवसात आपण आईला खुश केलं पाहिजे आहे का नाही. मग आता ही आई काय असतं मी सांगू तुम्हाला. या जगात सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर ती आई असते. म्हणून म्हणतात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. 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 आपल्या सगळ्याची आई कोण आहे? माझी रेणुका माऊली. आणि काय आहे ती? कल्पवृक्षाची सावली. जशी वत्सा लागी गाय. बरोबर आहे ना. जशी वासरासाठी गाय असते ना, तशी आपल्या सगळ्यासाठी ही आपली माय आहे. आपण सगळे तिचे लेकर आहोत ना. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला.
आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारी आज कोणाला आपण या ठिकाणी मानलेला आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला म्हणून म्हणतात ती आपल्या सगळ्यांची आई आहे का नाही. माता ही आई कशी प्रगट झाली याच्यात जर सांगत बसलो तर अभंग थोडा बाजूला राहील. आता कोणतं सांगू सांगा. आई प्रगट झाली कशी सांगू का अभंगाचा न्याय देऊ. तुम्ही जे सांगसाल ते मी करतो, काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही. ऐका लक्ष देऊन. मग ही आपल्या सगळ्यांची आई आहे. मी सांगेल तुम्हाला या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा आई गेली की माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. सांगेन मी तुम्हाला आईची भूमिका काय असते बघा. माऊली बाळांत हा शब्द आहे. बाळांत हा शब्द असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आपला चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. आपले गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर न पाहता पोटातच जी प्रेम करते तिला आई म्हणतात बघा. आपल्या लेकरावर न पाहता एवढं प्रेम करणारे जगाच्या पाठीवर कोणी भेटणार नाही. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही महाराज. म्हणून महाराज म्हणले मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे या शेवेश केरे शरीरे लोन गेले. म्हणून मी सांगेल तुम्हाला या मायांना आता 9 दिवस उपवास आहेत बघा. बरोबर आहे ना. पण सांगून महाराज माऊली महाराज यांनी 9 दिवस उपवास धरलेला असतो बायांनी. पण माता माऊली यानं धरलेला 9 दिवसाचा जरी उपवास असेल ना तर स्वतःसाठी कधीच नसतो. एक तर मुलासाठी, बरोबर, एक तर मुलासाठी, नाही तर मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी, नाही तर होणाऱ्या जावयासाठी. पण यांचा उपवास स्वतःसाठी कोणताच नाही. एक वटपौर्णिमा सोडली तर यांचे सगळे उपवास आपल्यासाठी आहेत महाराज. सगळे उपवास आपल्यासाठी आहेत. लक्षात ठेवा बरं का. अजून सांगेन मी तुम्हाला, घरात अरे स्वयंपाक जर केला ना आई जेवायची राहिली असेल ना ती स्वतःसाठी स्वयंपाक कधी करत नाही. पण तिचं पोरग जर अर्ध्या तासानं उशिरा आलं आणि म्हणलं आई जेवायचं तर जी स्वतः उपवाशी झोपलेली आहे ती पोरासाठी उठून स्वयंपाक करते आणि त्याला जेव घालते. याला आई म्हणतात. याला आई म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल तुम्हाला का या जगाच्या पाठीवर मुलीचं माहेर कुठपर्यंत आई आहे तोपर्यंत. म्हणून म्हणतात ना गुणवान पोरावर आई प्रेम करल नवल नाही हो, अवगुण्यावर पण तेवढंच प्रेम करते.
म्हणून ज्ञानोबारायानं सुद्धा अवगुणी लेकरावर प्रेम जास्त केलं. जे खळांची व्यंकटी परती होता परस्परी जडो मैत्र जीवांचे. लक्षात ठेवा, साधू संतांनी सुद्धा लेकरावर याच प्रेम केलेला आहे. आई सुद्धा आपल्या लेकरावर प्रेम करत राहते. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. आणि त्या आईनं पोराची शुभवार्ता ऐकल्यावर तिला किती आनंद होतो सांगू तुम्हाला. कोणी कोणावर किती बी प्रेम करेल पण पैशाची मदत करेल, फार तर श्रमदानाची मदत करेल. पण एखाद्याला म्हणला अरे तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, माझ्यासाठी पोट कापून घेतो का, तो म्हणतो पागल झाला काय, तुम्ही पोट कापून घेऊ काय कारण आहे. पण आई असते ना आपल्या लेकरासाठी पोट सुद्धा कापायला तयार होते. याला आई म्हणतात. सिदरची परिस्थिती आई करू शकते महाराज. म्हणून मी सांगेल तुम्हाला, अरे मुलगा जेव्हा जन्माला आला, लक्ष देऊन ऐका, एका माईला 4 मुली झाल्या आणि 5व्यांदा तिला मुलाची अपेक्षा होती. सगळ्या परिवारा मुलाची वाट पाहत होता. सगळ्यांना वाटत होतं मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. ऐका माया हो, ऐका. आणि 9 महिने 9 दिवस भरत आले आणि दवाखान्यात नेलं. आणि तिचा प्रसूतीचा काळ जवळ आल्यानंतर डॉक्टरनी चेक केलं, काही क्षणात काही तासात आता ही डिलिव्हरी होणार आहे, प्रसूत होणार आहे. आणि अशा टायमाला ती आई प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. 4 मुलीच्या नंतर 5व्यांदा 4 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. पण ही बातमी लगेच आईला नाही सांगितली जात, कारण अति आनंदात एखादा दगावण्याची शक्यता असते ना. 4 पोरीवर पोरगं झालं आणि हा आनंद सहन नाही झाला तर मग डॉक्टर सांगत नाहीत. डॉक्टर सांगत नाही तेव्हा ती शुद्धीवर आल्यावर म्हणते डॉक्टर काय झालं मला सांगा ना. ते डॉक्टर म्हणतात सांगतो काय झालं, तुम्ही किती गडबड करताय, थोडा आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. ती बाई म्हणते डॉक्टर मी व्यवस्थित आहे, मला सांगा ना काय झालं. अहो मला आरामाची गरज नाही, मी बोलते तुमच्या बरोबर, सांगा ना काय झालं. डॉक्टर म्हणतात सांगतो, तुम्ही आराम करा थोडा वेळ. ती म्हणते डॉक्टर मला सांगितल्याशिवाय आराम मिळणार नाही, तुम्ही काय झालं मला सांगा. ते डॉक्टर म्हणतात अहो तुम्हाला ना, बोला ना डॉक्टर, अहो तुम्हाला ना, अहो सांगा ना डॉक्टर, अहो तुम्हाला ना, अहो बोला ना डॉक्टर, अहो तुम्हाला, अहो बोला तुम्हाला, अहो बोला डॉक्टर तुम्हाला मुलगा झाला, मुलगा झाला. ही बातमी जेव्हा आईच्या कानावर पडते तेव्हा तिला किती आनंद होतो हे आई झाल्याशिवाय कळणार नाही. महाराज म्हणतात जेव्हा 4 मुलीनंतर आईला मुलगा झाला आणि ही बातमी आईच्या कानावर आली आणि तिला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, कधी कधी तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण, नादे लुब्ध झाला मृग देह विसरलांग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण, तुका मने पाहे कास विचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. विठोबा
गाता तैसे राहो माझे मन. म्हणून आपल्या पोराची शुभवार्ता ऐकत असताना आईला जेवढा आनंद होतो, भजन करताना मला तेवढा आनंद झाला पाहिजे. मग आपण सगळे आईचे लेकरं आहोत. मग आईला आनंद कधी होईल, बापाला आनंद कधी होईल? बापाला आईला जे आवडतं ते पोरानं करावं, म्हणजे मायबाप आनंदी राहतात. बरोबर आहे. बापाला आईला आवडतं ते पोरानं केलं की मायबाप खुश राहतात. मग आपण जर सगळे देवाचे लेकरं आहोत तर आपल्या बापाला आणि आईला काय आवडतं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आपण भजन केलेलं आपल्या आईला आपल्या बापाला आवडत असतं, म्हणून आपण ते भजन केलं पाहिजे. कारण आपल्यासाठीच ती आई या ठिकाणी प्रगट झालेली आहे. अनादि निर्गुण प्रगट निभावा, अनादि निर्गुण प्रगट निभावा, अनादि निर्गुण प्रगट निभावा, अनादि निर्गुण प्रगट निभावा. मोहमय शास्त्र मर्दना करे, मोहमय शास्त्र मर्दना करे, मोहमय शास्त्र मर्दना लागो, मोहमय शास्त्र मर्दना लागोनी. दावाची करावया धाडन, विविध दावाची करावया धाडन, विविध तापाची करावया धान, विविध तापाची करावया धाननी. अंतरागी भावाची निर्वाणी, भावाची निर्वाणी, अंतरागी भावाची निर्वाणी, भावाची निर्वाणी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर, महिषासूर कोणता? मोह नावाचा महिषासूर. मोह महिषासूर मर्दना लागुनी. आणि तिची भक्ती केल्यावर काय होतं? त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा, जोगवा हा जोगवा मागायचा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. कोणता मंडप कोणता घालायचा? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप. फुलवरा कोणता? चार वेदाचा. अनादि अंबिका भगवती. मग परडी कोणती हातात घेतली? बोध परडी घेऊन हाती. पोत कोणता? पोत ज्ञानाचा. पाजळती उदो उदो भक्त बोलती, गोंधळा येई वो जगदंबे, यही हो जगदंबे. गोंधळ म्हणल्यावर असं माग पुढं होत असतात, त्याला काय नाही म्हणा. गोंधळा येई वो जगदंबे, मूळ पीठ तू आंबे, आंबे आंबे. गोंधळा येई वो जगदंबे, येई वो जगदंबे. क्या बात आहे. म्हणून असा हा गोंधळ या ठिकाणी आपण 9 दिवस मांडलेला आहे. आणि हा गोंधळाचा शुभारंभ काल झालेला आहे. आज दुसरं शुक सनकादिक नारद काय शुक सनकादिक गोंधळी, हा शुक सनकादिकांनी मांडलेला गोंधळ मांडलेला आहे. म्हणून हा गोंधळ इथं पोत असेल तर ज्ञानाचा आहे. म्हणजे 9 दिवस ज्ञान आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार. कारण राहू द्या या इकडे इकडे राहू द्या. बघा, नवरात्र उत्सवात अशी संकल्पना होणं ही सामान्य गोष्ट नाही. कारण आता उत्सव हे वेगळ्या दिशेनं चाललेले आहेत.
पण इथं पोत ज्ञानाचा पाझळला पाहिजे. म्हणून ही ज्ञानगंगा या ठिकाणी या तरुण मंडळ, मला बऱ्याच दिवसाचं माहिती आहे, सप्ताह सोडून इथं दुसरा कार्यक्रम नसतो. अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही भगवती ज्ञानगंगा, ही भागवताची ज्ञानगंगा, पारायणाची ज्ञानगंगा, ही कीर्तनाची ज्ञानगंगा इथं व्हायला लागलेली आहे. आणि सांगू तुम्हाला, कलियुगात 2 देव लवकर प्रसन्न होतात, एक गणपती बाप्पा आणि दुसरं देवी माता. म्हणून पहिला बी जास्त पाऊस झाला समाधानकारक, आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनी घरी आल्या गणपती बाप्पामुळं. आणि कालच देवी मातेचा उत्सव सुरू झाला ना, आज पाऊस झाला नवरात्रामुळं. कळलं माझं बोलणं? कारण कलियुगामध्ये हे 2 देव लवकर प्रसन्न होणार आहेत बरं का, लक्षात ठेवा. ते वरदान तसं देवी मातेला दिलेले आहे. म्हणून हे सगळे भक्त या ठिकाणी तिची आराधना 9 दिवस करत राहतात. आपली ही आराधना अशी सफल होवो. आणि देवी रेणुका मातेला एक विनंती करेल, बाबा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. कारण पाऊस जर आला नाही तर प्यायला सुद्धा पाण्याची पंचायत होईल. म्हणून त्या भगवती मातेला विनंती आहे, बाबा आज जसे आपण चिखलात कीर्तनाला आलो, असं देवीनं आम्हाला रोज चिखलात कीर्तनाला आणावं. म्हणजे एवढं पाऊस गरजेचं आहे. एवढी भगवती मातेला आपण या ठिकाणी विनंती करूयात. बोलण्यासारखं भरपूर आहे. जाता जाता एकच विनंती करेल, पाऊस असल्यामुळं लोक कमी आहेत, मला याची जाणीव आहे. नाही तर इथं बसायला बी जागा नसते बरं का. पण अजून कमी असू द्या, पण पाऊस पाहिजे. कीर्तन पुढच्या वर्षी बोलवू महाराजाला, त्याला काय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा म्हणजे बोलवलं तर असं बरोबर आहे का नाही, पुन्हा येईन. चैतनला वाटलं काय टेन्शन आहे बात आहे, असं नाही पुन्हा येईल असं आहे का नाही. पण पावसाची गरज आहे ना माऊली, पावसाची गरज आहे. म्हणून भगवती मातेला विनंती करेल की बाबा ही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची चिंता घालव. आणि दुसरी एक, सरकारला सद्बुद्धी दे. आणि हा महाराष्ट्र ज्यामुळं पेटलेला आहे तो महाराष्ट्र लवकर विझव, एवढीच देवी मातेला प्रार्थना करेल. कारण आज आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशील झालेला आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कोणत्या जातीचे असा, कोणी असा, या संवेदनशील विषयावर विचार करून संकल्पना करा, विचार करून वक्तव्य करा. ओबीसीनं चिंता करायची गरज नाही आणि मराठ्यांचा द्वेष करायची गरज नाही. का, कशासाठी, हे तुमच्या आमच्या हातात नाही आहे बरं का. हे केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा पण नाही, केंद्र सरकारचा विषय आहे. म्हणून तुम्ही म्हणणार भेटणार नाही, त्यांनी म्हणणार घेणारच आहे, या बोलण्याला काहीही अर्थ नाही. तुमचे संबंध महत्त्वाचे आहेत. तुम्ही रोज एकमेकाच्या ताटात जेवणारी माणसं आहेत, तुम्ही रोज एकमेकाच्या सोबत राहणारी माणसं आहेत. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना तुम्हाला, मी जरांगे पाटलाच्या गावात पहिली भेट देऊन आलेला महाराज मीन पुरुषोत्तम महाराज, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी कीर्तनही करून आलो, तिथंही मी बोलून आलो आणि इथंही मी सांगतो, हे फार गंभीर विषय आहे. मला ते रात्री एक व्हिडिओ पाहायला मिळाला. म्हणलं आता हे आरक्षण बाजूला राहील आणि समाज वेगळ्या दिशेनं पेटत जाईल. ही अवघड परिस्थिती आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, माझी सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती आहे, जे ते ज्याच्या त्याच्या हक्कासाठी लढत आहेत त्यांना लढू द्या. जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तेव्हा तुम्ही लढा. कळलं माझं बोलणं? तुम्हाला काही धक्काच नाही, तुम्हाला काही अन्यायच नाही तुमच्यावर, तर तुम्हाला अपशब्द काढायची, बोलायची काहीही गरज नाही आणि संबंध बिघडून घेण्याची गरज नाही. हा सरकारचा विषय आहे. आणि सरकारलाही माझी विनंती आहे, इथं जर कोणी आमदारा खासदाराच्या जवळचा असेल तर त्या मायबापाला लवकर सांगा की बाबा हो, महाराष्ट्रात काही विचित्र घडण्याच्या अगोदर याचा निर्णय लावा. या काहीतरी विचित्र घडण्याच्या अगोदर हा निर्णय करणं गरजेचं आहे. कारण एकदा जर समाज दुभंगले, अरे पहिलेच तर आपण असे जातीत वाटल्या चाललोय, वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, बिल्ला, हटकर, राजपूत या जातीत वाटल्या चालू. किती अवघड. तुमच्या गावात मुसलमान खूप आहे, मला माहिती आहे. मुसलमानात किती जाती आहे सांगता येईल तुम्हाला? बोला ना, मुसलमानात किती जाती आहे? नाही सांगता येत का? नाही, 1-2-4 जणाला सांगता येईल, याच्यापेक्षा जास्त सांगता येणार नाही. मुसलमानात पण 3 जाती आहे, शिया, सुन्नी आणि तबलीग. त्याच्यात शेख वेगळे, पठाण वेगळे, बागवान वेगळे, कुरैशी वेगळे, भास्कर महाराज या अंतर्गत जाती आहेत त्याच्यातल्या, बरोबर आहे. पण त्यांना विचारा तुम्ही कोण आहे, ते म्हणतात आम्ही मुसलमान आहे, आम्ही मुसलमान आहे, आम्ही मुसलमान आहे. आपल्याला विचारा तुम्ही कोण आहे, आम्ही मराठा, पण आम्ही 96, ह्यो 92, ह्यो 93, ह्यो 94. सोयाबीनचं बी आहे का कांद्याचं बी?
तुम्हाला विचारा तुम्ही कोण? आम्ही माळी, पण आम्ही फुलमाळी, हे जिरे माळी. तुम्ही कोण आहे? आम्ही वंजारी, पण आम्ही मथुराजीन, हे लाडजीन. आमच्यात बी येते जीन मथुराजीन लाडजीन. तुम्ही कोण आहे? आम्ही धनगर, पण आम्ही खुटेकर, हे हाटकर. ही परिस्थिती झाली, ही वस्तुस्थिती आहे महाराज. आज आपण असे विभागल्या चाललेलो आहे. माझी विनंती आहे सगळ्याला, अरे आपण एका मायचे लेकरं आहोत, आपण हिंदू आहोत हे विसरू नका. आपण हिंदू आहोत ना, आपण हिंदू आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. त्यांना मिळालं तर तुम्ही सपोर्ट घ्या. तुमच्या का बापाच्या घरचं चाललं का? सरकार करल ना नियोजन काय करायचं, तर तुम्ही टेन्शन घेण्याची काय करायचे? काहीच गरज नाही. म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे, आपल्या गावातले नातेसंबंध जपा. तुम्ही रोज एकमेकाच्या सोबत राहणारी माणसं आहे आणि एकमेकाकडे असं द्वेष भावनेने या 15 दिवसात लोक द्वेष भावनेने पाहायला लागले महाराज. हे जर अवघड झालं तर संप्रदायात बी अवघड होईल, सगळ्याच गोष्टी अवघड होतील. म्हणून ही जबाबदारी सगळ्याची आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती राहील, या संवेदनशील विषयाला आपण कोणीही वाच्यता करू नये. बस आपलं स्तब्ध राहावं. जेव्हा काही होईल सरकारच्या निर्णयानं होईल. आपल्या निर्णयानं काय होणार आहे महाराज? काय होणार आहे सांग? मी बोलतोय हे सरकारसाठी बोलल्यापेक्षा मी समाजासाठी बोलतोय, कारण हे समाजाचं गरजेचं आहे ना. माझं बोलणं हे समाजाच्या गरजेचं आहे. आज सरकारवर माझा परिणाम नाही होणार याची जाण मला आहे. सरकारला आपण काय करू शकतो महाराज? अरे यायचे नाते कळत नाही तर आपल्या वेदना काय कळणार आहेत? बोला. यायची भावजाई कळत नाही म्हणजे तरी विरोधात उभे राहतात भावजाईच्या. हे यायचा बाप कळत नाही, पोरग बापाच्या विरोधात उभं राहतं. यायचा चुलता कळत नाही, हे चुलत्याच्या विरोधात उभं राहतं. आणि तुमच्या वेदना त्याला काय कळणार आहे? एवढं सहज सोपं समजू नका. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत नसतं. त्या दोन गोष्टी समाजानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एखादा नेता जरी पेटून देत असेल तर समाजानं पेटू नये. एखादा नेता जरी समाजाला पेटवण्याचे प्रयत्न करत असेल तर समाजानं विचार करावा, कारण केसेस तुमच्यावर होणार आहेत, नेत्यावर नाहीत होणार. आज एवढ्या केसेस झाल्या लोकांवर, त्या मागे नाही आल्या अजून. आणि एखाद्या शिकणाऱ्या पोरावर जर केस झाली तर त्याचं करिअर बर्बाद झालं. काय करायचं त्या आरक्षणाला? चाटायचं का मग? तुमच्यावर जर एखादी केसेस झाली तर काय करणार? ह्या गोष्टी गंभीर असतात. आणि आज मोबाईल आहे, व्हिडिओ आहेत. तुम्ही काही जरी करत राहिले तर व्हिडिओ शूटिंग होणार आहे. आणि तुम्ही जाणार कुठे आहेत? जाऊन तुम्ही लगेच व्हिडिओ सापडणार आहे. तुम्ही त्यांनी एकदा ठरवल्यावर कुणाला सापडवणार नाहीत. मला हा विषय आज गरजेचा वाटला बोलायचा, म्हणून मी बोललो. मीडिया या चॅनलवाल्याला विनंती आहे, एवढं कट करा. आणि नाही, जे या इथं गरजेचं आहे ते मी बोललेलो आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपल्या तिथल्या लोकांना माहीत नाही आपण इथल्या सिच्युएशननं बोललेलो आहे. त्याच्यामुळं कोणाला काय अर्थ घ्यायचा तिथल्याला त्याला माहीत, आपल्याला काय. म्हणून हे लाईव्ह नाही. हां, तेवढं पुढचं एडिट करा. ज्ञानेश्वर माऊलीच्या अगोदर जेवढं तेवढं सगळं टाका, काही टेन्शन नाही. ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर जो विषय आपण बोललो तो या ठिकाणी एडिट करा, बरं का? सगळ्यांना विनंती आहे. पण पुन्हा एकदा बरोबर 11 वाजले, 5 मिनटं जास्त झाले. तसे होत नव्हते, पण ते या विषयामुळं झाले जास्त. पण तो गरजेचाही होता, आहे का नाही? वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. बचेंगे तो और भी लढे, आहे का नाही? पावसान बद पडाव मगाच्यासारखं आणि उघडून जावं. कीर्तनाला माणसाला मोकळं करावं, बरोबर आहे? झड लावू 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाही दादा. त्याच्यामुळं पुढं जाणं बरोबर नाही. वेळेच्या सुरू कितीलाही हो, संपवणं आपल्या हातात आहे, संपलं पाहिजे. आणि जाता जाता सांगेल, आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना कुठेतरी थांबलं पाहिजे. हां, तरुणाला पुढं आणलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. या कार्यक्रमाला भरभरून मदत करा, सहकार्य करा आणि आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो अशी रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करूयात. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. मृदंगाचार्य बापू महाराज, इकडं अमोल महाराज, आमचे रेंगे महाराज, भास्कर महाराज, चैतन महाराज, बाळू महाराज आणि सगळी टीम या नवरात्र मंडळाची, माऊली महाराज, सर्वांना साऊंडवाल्या दादाचं टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गोड साऊंड लावला, बरं सुंदर लावलं साऊंड, अतिशय सुंदर. वा वा, मग गुरुबंधूजी नंबर 1 अप्रतिम लावलं. वा, सुंदर साऊंड लावलं, त्यांना धन्यवाद देतो.
कॅमेऱ्यावाल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या सगळे काय काय चॅनल आहे तुमचे? काय चॅनल महाराज? हां बस संस्थेचं चॅनल तुमचं गोडी हरिनामाची. वा गोडी हरिनामाची. तिकडं काय? हां श्री कीर्तन. वा श्री कीर्तन चॅनल तुमचं. हां नाद कीर्तनाचा, आनंद कीर्तनाचा. इकडं गोडवा कीर्तनाचा. वा 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 वा. आनंद घ्या. आनंद झाला की गोडवा आपोआप निर्माण होईल आणि हे सगळं श्रीच्या कृपेनं होईल. बरोबर आहे का नाही? या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशी विनंती. ज्ञानेश्वर